हा मित्रांनो, तर भाग 4 पासून आपण भाग 5 मध्ये कंटिन्यू करूयात. तर मित्रांनो, आपला मराठी माणूस पाठीमागं पडत चाललेला आहे. ह्याचं कारण हेच की आपण आपल्या वस्तूची योग्य किंमत करत नाही आहे. ज्यावेळेस आपण विकायची वेळ येते त्यावेळेस आपण आपला थोडासा मोठाडपणा दाखवतो आणि ते वस्तूची काही किंमत बोली लावून ती किंमत वस्तू आपण विकून टाकतो. तर मित्रांनो, असं काही करू नका. आपल्या वस्तूची आपण व्यवस्थित किंमत करून त्याचा पुरेपूर आपल्याला मोबदला कसा मिळेल ह्याची काळजी घ्या. आज आपल्या खेडेगावामध्ये सर्व मराठी माणूस राहतो, परंतु आज मराठी माणसाची अवस्था काय झाली की मराठी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत, मुलांची लग्न होत नाहीत, शेती परवडत नाही आहे, अशा लाख ना लाख समस्या आहेत. आपण ज्यावेळेस एखादा मराठी माणूस डॉक्टरकडे जातो आणि त्या डॉक्टरने सांगितलं की बाबा तुमचं बिल 10,000 रुपये झालेलं आहे, आणि मराठी माणूस जर त्याला म्हणला की अहो मी शेतकरी आहे, मला कमी करा, तो 1 रुपया तरी कमी करतो का हो? नाही ना करत. मग आपणच का आपल्या शेतीच्या मालाची किंमत कमी करायची? तर मित्रांनो, थोडासा विचार करा, आणि माझे जर विचार तुम्हाला पटत असतील तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ओके, धन्यवाद. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूयात. तर ॲक्च्युली काय झालं की आमच्या घराचं आता प्लास्टर कंप्लीट झालेलं आहे. तर प्लास्टर करण्यासाठी छत्तीसगडची लोक होती. त्याच्यामध्ये 2 फॅमिली होत्या. एका फॅमिलीमध्ये नवरा बायको आणि दुसऱ्या फॅमिलीमध्ये आई वडील आणि त्यांची 2 मुलं, अशी 6 जण होते. तर मित्रांनो, ती 1 महिना आपल्या इथं राहिली. तर 1 महिन्यामध्ये त्यांनी 1,00,000 रुपये आपल्या महाराष्ट्रातून ती लोक घेऊन गेली. तर कशी घेऊन गेली, ती कुठं राहत होती वगैरे, तर मित्रांनो, त्याच्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे आणि मी तो व्हिडिओ बनवून लवकरच यूट्यूबला टाकणार आहे. तर मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. तर मी तुम्हाला सांगतो ती छत्तीसगडचे लोक काय काम करत होती, कुठे राहत होती वगैरे. तर ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. ओके, टेक केअर, बाय बाय.